आम्ही आता एका तळ्याकाठी वसलेल्या गावात प्रवेश करतोय. बघा हा, आता मी तुम्हाला इथलं एक गाव त्याचं मी तुम्हाला दाखवते कसं आहे सगळी रचना. जस्ट आपल्याला एक गंमत म्हणून आपण आपल्या गावी जातो, प्रत्येकाने आपापलं गाव आठवावं. हे ऑस्ट्रेलियातलं एक गाव आहे, छोटं गाव आहे आणि हो हे खेडेगाव आहे इथलं. बघा हा, ही अशी घरांची रचना आहे. आय होप की सगळं नीट दिसतंय. आणि पूर्ण गाव एका तळ्याकाठी वसलंय. ते आता दिसेलच. तळं ही आपल्याला मोठं तळं आहे चांगलंच. हळूहळू आपण आता तिथे अप्रोच करतोय. इथनं आम्ही खाली उतरतोय. जर का तुम्हाला तळं दिसत असेल, दिसतंय तळं. हे बघा तळं दिसतंय ना, आहे ते खूप मोठं. मी प्रयत्न करीन त्याची व्याप्ती दाखवण्याचा. आणि इथलं जे घर आम्ही एअरबीएनबीत राहणार आहोत तेही मी आतून दाखवायचा प्रयत्न करते. बाहेरून हे असं दिसतं. हे गराज आहे आत जायला. हे असं मी आता जातीये खाली. शेजारी बघा दार उघडं आहे, ती घराची एंट्री आहे. हे गॅरेज, ही घराची एंट्री. हे एअरबीएनबीचं रेंटल हाऊस आहे. आम्ही 2 दिवस इथे राहणार आहोत. हे किचन, हे डायनिंग, ही एक बेडरूम इथे, टॉयलेट एरिया, ही दुसरी बेडरूम इथे. किचन, ही बाहेरची बाल्कनी. आणि हे लेक दिसत असेल तर लेक. हे बाहेरचं सिट आउट आहे. आणि हा समोर सगळा लेक आहे. मागे स्नोई माउंटन आहे. असा पूर्ण मोठा लेक आहे. किती विहंगम दृश्य वगैरे आपण जी विशेषणं ऐकलेत की नाही, मला वाटतं ते ह्या लोकेशनला खरंच सुटेबल, योग्य असं विशेषण आहे. विहंगम दृश्य आहे हे सगळं. किती सुरेख आहे बघा. हे सगळं छोटंसं गाव आहे, छोटी वस्ती आहे, आजूबाजूला झाडं आणि सगळं छानच आहे. म्हणजे असेच छान छान व्हिडिओ बनवेन मी. मला जी लोकेशन्स आवडतील, जिथे मी जाते तिथले व्हिडिओ बनवीन आणि पोस्ट करीन. आणि आशा करते की माझे व्हिडिओ तुम्हाला आवडले तर जरूर मला लाईक द्या. माझं चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.